राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी सरपंच स्वर्गीय श्रीकांत बप्पा वाडकर यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव इथं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मतदारसंघातील सुमारे 80% रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून उर्वरित रस्ते व शेतकऱ्यांसाठी आवश्यक पांधन रस्त्यांची कामंही लवकर पूर्ण करण्यात येतील असं सांगितले। कार्यक्रमात स्वर्गीय बप्पा वाडकर यांना अभिवादन करण्यात आले। सरपंच यशपाल वाडकर यांनी प्रास्ताविकात परिसराच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत उर्वरित रस्त्यांची कामंही पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। आमदार साहेबांचे पाय आपल्या गावाला लागलेले आहेत। नेहमीच आले म्हटल्यानंतर काहीतरी मागणी ओघाला येतात। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वारंवार आपल्या बऱ्याच मागण्या आहेत की ज्या आपण बळीराजा शेतकऱ्यांचा असतात ते जे आपण जसं गावामध्ये 20-25 रस्ते जे आपल्याला अत्यंत ताकदीचे शेतकऱ्यांना जाण्यासाठी गावकऱ्यांना जाण्यासाठी अशा 20 रस्त्यांची यादी आहे। ते आपण मागणी आमदार साहेबांनी या ठिकाणी देत आहोत। तसेच आपल्या गावामध्ये पुरातन असं श्री बिरोबाचं मंदिर आहे आणि त्याला मोठी शेकडो वर्षाची परंपरा आहे। तर या बिरोबा वस्तीच्या ठिकाणी बिरोबा मंदिराला पूर्वी सुद्धा दादांनी निधी मंजूर करून दिलेला होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो राहिलेला होता। तर तो त्या अडचण दूर झालेली आहे। दादांना या ठिकाणी मी विनंती करतो की या बिरोबा मंदिरासाठी सुद्धा एक आपण सभा मंडप या ठिकाणी आपण द्यावं। त्याचबरोबर दादांच्या सहकार्याने दादांचं विशेष लक्ष असल्यामुळं जे जे कामं चालू आहेत त्याची सुद्धा उजळणी करणं गरजेचं आहे। एवढं मोठं आपलं कासेगाव उळ्यावरचं पुलाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता। दादांनी तातडीनं मार्गी विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्याच्यासाठी निधी मंजूर करून आज आपल्याला पूल तो मंजूर झालेला। आता किती जरी पाणी आलं तरी त्याच्यावरून दादांना त्याच्यावरून पाणी जाऊ शकत नाही। त्याचबरोबर दादांनी खडकी रस्ता सुद्धा मंजूर केलेला, अगदी 5.5 कोटी रुपयाचा खडकी रस्ता। एकेकाळी गुडगावून चिखलातून त्याकडे भागातले शेतकरी जात होते। येता जाता शेतकरी मला म्हणतात की दादांनी इतकं चांगलं आमचं आयुष्य गेलं किंवा किती अडचणीमध्ये काढले, तर अशा प्रकारचा रस्ता झालेला आहे। त्याचबरोबर इतर सुद्धा अनेक कामं दादांनी केलेले आहेत। भविष्यात सुद्धा उळे कासेगाव या रस्त्याचं रुंदीकरण आणि विस्तारीकरण करून दादांनी ते द्यावं अशी विनंती। त्याच्यासाठी जलनिधीकरण आवश्यक आहे। चालू असणारे कासेगाव साठवण तलावाचं काम सुद्धा जरा संतगतीने चालू आहे। आपण संबंधित बोलून थोडंसं ते सुद्धा जलदगतीनं काम पूर्ण करून जे काही शेतकऱ्यांचा रस्ता तिथे ठिकाणी अडचणीचा आहे आणि शेतकऱ्यांची जमीन ॲक्वायर होणार आहे, तर तो भूसंपादनाचा विषय लवकर मार्गेलो तो सुद्धा तळ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं। त्याचबरोबर लोकरत्न कैलासी श्रीकांत बप्पा वाडकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये माळी गल्लीमध्ये एक समाज मंदिर केलं होतं। बरेच त्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे। निर्लेखनाच्या अवस्थेमध्ये ते समाज मंदिर आलेलं आहे। तर ते समाज मंदिर आणि तिथली तालीम असं मिळून एकत्रित आपल्याला आणखी एक मोठं समाज मंदिर नव्यानं आपण त्या ठिकाणी बांधून द्यावं अशी सुद्धा मी या ठिकाणी दादांना विनंती करतो। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आयुष्मान भारत कार्ड शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, एसटी सवलत कार्ड वितरण, वृक्षारोपण तसेच महिला बचत गटांना केशर आंब्याच्या रोपाचे प्रतिकात्मक वाटप करण्यात आले। एकूण 1100 रोपे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील उर्वरित विकास कामं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार कल्याण शेट्टी यांनी यावेळी सांगितले। आणि ज्यावेळी योग्य वेळी संधी मिळेल तो न बोलणं वर्ग त्यावेळी आपलं काम करून जातो। म्हणून या समाजामध्ये काम करत असताना श्रीकांत बाप्पांसारख्या आदर्श व्यक्ती गावात आज त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो। या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहीण आणली, ज्यांनी शेतकऱ्यांचे आजपर्यंतचे सगळे वीज बिलं माफ केली, पुढची 7.5 सगळे बिलं माफ केली, नवीन ज्यांना बोर मारायचे विहिरी मारायचे त्यांच्यासाठी सोबतची योजना आहे। आजपर्यंत महाराष्ट्रात तेवढे रस्त्याची बांधणी कोणी केली नसेल, तेवढे रस्त्याची बांधणी ज्या नेत्यांनी केली, आजपर्यंत तलावाची निर्मिती या महाराष्ट्रात झाली नसतील तेवढी तलावाची निर्मिती या महाराष्ट्रात ज्या नेत्यांनी केली। शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यापर्यंत स्वातंत्र्याचे 75 पूर्ण झाले, पण शेतकऱ्यांना शेतासाठी जाणारे रस्ता नव्हते। तो पहिल्यांदा महाराष्ट्रात पाणंद रस्ता योजना कुणी आणली आणि या राज्यामध्ये इन्फ्रामॅन म्हणून त्याची ओळख झाली।
म्हणजे नुसतं खेड्यातच नाही, शहरात सुद्धा उद्योग कसे वाढायला पाहिजे, इंडस्ट्री कशी वाढायला पाहिजे, देशामध्ये महाराष्ट्र कसं पुढे जायला पाहिजे, त्यासाठी काम करणारा आपला सगळ्यांचा लाडका नेता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचाही आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त आज आणि पुण्यतिथीनिमित्त जे विविध उपक्रम आपण आयोजित केले या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. लहान मुलांसाठी जे आपण त्यांच्या पाठीशी राहायचं काम केलं, सरपंच असतील, गावातले सगळे प्रमुख असतात, आपलं सगळ्यांचं काम आहे. ज्यांनी जिथं चांगलं ते चांगलं म्हणायला पाहिजे, जे होतं त्याचं चांगलं होतं त्याच्या पाठीशी राहायला पाहिजे. एखादा मुलगा तो चांगलं भाषण करतो म्हणला 2 मिनिटं काय करणार बोल. आज कितीतरी लोकांना हातात नाही घ्यायचं म्हणजे आम्ही आमदार होईपर्यंत हातात नाही घेतो, पण तो स्ट्रेस डेअरिंग किंवा एवढा लहान वयात माहीत घेणं, समाजापुढे व्यक्त होणं, अशा आपल्यासारख्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर ह्या लहान मुलांनाही कुठंतरी जो हुरूप येतो, कुणीतरी शबासकी छाप पाठीवर गेली. कुणीही काम करणार आपण, आपल्या घरात काम, शेतात काम करणारा माणूस असेल, आपल्या एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती असेल, एखादा विद्यार्थी असेल, एखादा लोकसेवक असेल, कोणी चांगलं काम केलं पाठीशी 2 हात फिरवलं की तो अजून दुपटीनं काम करतो, त्याचा हुरूप. त्यामुळे आजच्या दिवशी आपण हे चांगलं उपक्रम केलं. ताई तुम्ही 1000 कंपनीकडनं झाडं वाटप करत आहात, तर चांगलं कार्य आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत आहे. सरपंच साहेब तुम्ही बोलताना मगाशी सांगितले, काही मागण्या व्यक्त केले, सगळ्याच मागण्या माझ्या लक्षात नाही राहिले. म्हणजे ऐकत होतं भाषण तुमचं, म्हणलं एक काम करणारा कार्यकर्ता काम करत असताना 10 कामं सांगितले, 5, 6, 7, 8 तरी काय करायचं प्रयत्न करतो. हे काशीगाव असेल, अक्कलकोट विधानसभा असेल, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 100% कामाची यादी पूर्ण केली असं कधीच कुठलाही नेता दावा करू शकत नाही. पण जे कामं केले ते छाती टोकून सांगतो. आजपर्यंत या अक्कलकोट विधानसभेत ज्या आमदार होऊन गेले, कुणी ना कुणी आपल्या पद्धतीने काम करतच असतं. पण मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो की आजपर्यंत झालेले कामं, आत्ताची कामं, सर्वाधिक कामं हे आपल्या कार्यकाळात झाल्याचा निश्चित छाती टोकून कधी तुम्ही पूल सांगितले, कधी रस्ते सांगितले, कधी गावातले अंतर्गत सांगितले, कधी मंदिराचं काम सांगितलं, महादेवाचं मंदिर, सगळे कामं काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात. आज 18 पाणंद रस्त्याची तुम्ही यादी दिली. शेतकऱ्यांच्यासाठी ही योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा आली. मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, आज मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुमच्या वडिलांच्या पुण्यतिथी कार्यक्रम आयोजन करत असताना तुम्ही जेवढे रस्ते, पाणंद रस्ते पाठवाल त्या समितीचा अध्यक्ष मी आहे. तुम्ही त्या रस्त्यांचं सीमांकन करा, त्याला सीमांकन करणं गरजेचं आहे. सीमांकन करा, ते रस्त्याचे प्रस्ताव पाठवा. तुम्ही पाठवलेले सगळे रस्ते काशेगावचे, राजकारण वेळी पक्ष पार्टी राजकारण होत राहतं. एकदा निवडून आल्यावर आपण समाजाचे सेवक असतो, केलेलाही आला नाही केलेला, सगळ्यांसाठी काम करणं आपला धर्म आहे. त्यामुळं आपण निश्चित जेवढे रस्ते पाठवाल त्या रस्त्याची मंजुरीची मी हमी देतो. आणि मी असा कार्यकर्ता सगळ्यांना करतो. मी कधी कुणाला म्हणत नाही मग तू काय आला, तुझ्या नेत्याला का नाही घेऊन आला. मी 2 सोमवार माझा जनता दरबार असतो, सोलापूरमध्ये भेटतो, सगळ्यांच्या गाठी भेटी करतो. मी म्हणलं ना 100% कामं दावा करत नाही, पण या काशेगावमध्ये जेवढे कामं झाले आजपर्यंत, जेवढे आमदार झाले सगळ्यात जास्त काम सचिन केलं, माझ्या कारकीर्दीने केलं. काम करत असताना सगळ्या कामाचा दावा कधीच करू शकतो. आणि विकास काम हे कधीच थांबत नसतात. एक झालं की दुसरं काम परत सुरू करावंच राहा. विकासाची ही गती ही कायम ठेवावंच लागते, कामं कधीच संपत नाही. पण मी म्हणलं जे झालेले रस्ते एवढ्या वर्ष एवढे नेतृत्व आले, त्यांनी ह्या रस्त्याला हात नाही, त्या रस्त्याला हात पहिल्यांदा मी घातला. पुलाची मागणी केली, पुलाची मागणी केली, मंदिराची कधी झाली कुठल्या कार्यकाळामध्ये, म्हणजे पुन्हा 1000 वर्षाचं मंदिर कदाचित काशेगावचं असेल, थोडं काम चालू, गावातलेही काम चालू. यावेळी अजून म्हणलं ना की एक शंकरराव तिकडचा रस्ता गोत्रीचा तुमचा गोत्रीचा रस्ता होता,
जे भाई कासेगाव धोत्री पण झाला, त्याच्यात खडकी पण झाला. आणि आता राहिलेलं माझ्या माहितीनुसार ते गोळेवाडीचं आहे आणि पिंपळाचं आहे. तर मी म्हणलं की मी थोडस हो मारायला उशीर होईल, पण जे जे हो म्हणतो ते करून देतो. बाबा तुम्ही काळजी नका करू. पिंपळाचंही करून देतो, गोळेवाडीचंही करून देतो, तुमचं पाण्यात करून देतो. आणि हे करत असताना शेवटी एवढा मोठा विधानसभा आहे, एवढी कामं मी आमदार व्हायला मला असं वाटायचं की मला 5 टर्म जरी मिळाले तरी रस्ते होतील किंवा नाही शंका वाटत होती की मला एवढे रस्ते कामं झालेली नव्हती. आणि त्याच्यात कितीतरी मोठ्या प्रमाणात मी भरून काढायचा प्रयत्न केला. मगाशी म्हणल्याप्रमाणे केलेल्याचे विस्मरण होत नसते, जनतेला त्याला नोंद असते. एखाद्याचं बिचाराचं कधी कोणाकडे दुखावलं असतं त्याला जास्त भावना उपळायचं जास्त आहे. मगाशी एक आजोबा बोलून गेले पीक विमाचं, भले ते थोडं ह्याच्यावर होते पण मुद्दा होता. मी म्हणतो मी राहायला येत नाही कोणाला, मग सगळंच नका आहोत. मी सगळ्यांना भेटतो, रोज भेटतो, रस्त्यावर गाडी काम होतो, ऑफिसमध्ये भेटतो, कुठे मला काय भेटत नाही, कुठे पण भेटतो मी सगळ्यांना. मी काय असं बाबा एखाद्या नेत्याची चिठ्ठी घेऊन ये, सरपंच घेऊन ये, डेप्युटीला घेऊन ये असं काही मला आवडला. मी सगळ्याच भेटतो, सगळ्यांचं ऐकून घेतो. या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं. कर्जमाफी केली, वीज बिल माफ केली, मागचे पुढचे 67% माफ केली. नुसतं कर्जमाफी नाही, परत पूर्वी कसं व्हायचं, एकतरी कर्जमाफी एकदा व्हायची आणि 10 वर्ष लागायची. आता कुठलीही निवडणूक नव्हती तरी कर्जमाफी, मागच्या वीज बिल माफ कुठल्याही निवडणूक होती तरी मागच्या वीज बिल माफ केले. ही केल्याची सुद्धा उंबरता उत्पन्नापेक्षा यावेळी नुकसान जे आपलं कमी निघालं त्याच्यामुळं आपल्याला पीक विम्याचं नुकसान झालं. ट्रेडरमध्ये बदलमुळे पण नुकसान झाला मला, त्याचीही मागणी मी सरकारला केली. आणि मागच्या 3 वर्षामध्ये चालू वर्ष सोडलं मला तुम्ही या क्षेत्रात काम करतात कांद्याचा पण आला हा या वर्षी. आणि त्याच्या अगोदरच्या शासनामध्ये 2014च्या अगोदर लावा किती वेळा पीक विम्याचे पैसे मिळायचे, किती वेळा अतिवृष्टीचे पैसे मिळायचे. चालू वर्षाचा जो यायला पाहिजे तो कमी आला, पण मागचे 3 वर्ष जर गेलं तर तुम्ही चांगले पैसे म्हटलं चालू वर्षात मान्य केलं. पण मागच्या ह्याच्यामध्ये जे सर्वाधिक पैसे मिळाले ते नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या काळात मिळालं. त्यामुळं आम्ही एखाद्या घटनेवरून लगेच हे झालं ते झालं सांगत राहायला पाहिजे. शेवटी तुम्ही सांगत राहिला तरच आमच्याकडून सुधारणा होत राहतात. पण केवळ त्याच मुद्द्यावर एक राजकारणाचा मुद्दा म्हणून पुढे जाऊ नये अशी एक विनंती करतो. आजच्या दिवशी तुम्ही यशपाल भैया कासेगावकर खेळलं तुम्ही बोलावला, श्रीकांत बाप्पांच्या पुण्यतिथीचा त्यांच्या बद्दल 4 शब्द बोलायचं मला आज योग मिळालं, संधी मिळाली. आणि आज फडणवीस साहेबांच्याही वाढदिवसासाठी आम्ही कार्यक्रम केला. तुमच्या सगळ्या सहकार्यांचे खूप खूप अभिनंदन करतो.